दादा दादा तू शांत हो, त्रास करून घेऊ नको बघू. अगं कसा शांत हो मी? हा मुलगा त्या पोरीच्या पायाला हात लावतो. अगं त्या पोरीने पायाखाली त्याचं पुरुषत्व तुडवून टाकलंय. दादा हे बघ तू ना सगळ्याच प्लॅनचा खेळ खंडोबा करून टाकशील प्लीज, म्हणून सांगते शांत हो. हे बघ तुझं जेवणाचं ताट आणलंय, तू बस बघ, तू आधी तू बस, तू शांत हो आणि जेवून घे. हे बघ दादा, आपल्या प्लॅनच्या मध्ये फक्त एक रात्र जायची बाकी आहे. मग मुक्ता हळदीसाठी तिच्या घरी जाईल आणि ती लग्नासाठी परत येईल, पण आपल्या घरी पोचणारच नाही. तेव्हा सगळं तुझ्या मनासारखं होईल. अगं ते होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत ह्याचं काय करू? ही नाचाची प्रॅक्टिस सहन होत नाही मला आता. वाटतं त्या गाण्यावरती दंगण चालू तिथे उद्या ते म्हातारी येईल आणि तमाशात त्याच्या लावण्या नाचेल. मला नाचायचं सहन होत नाही. दादा, पार्टीची सगळी तयारी झाली आहे. हो, ठरल्याप्रमाणे पहिला साखरपुडा होईल, नंतर मग नाच गाण्याचा काय. अरे नाच गाण्याबद्दल माझ्या समोर बोलू नका. मला असं आडवा झोपवा आणि सर्वांनी माझ्या अंगावरती नाचा, म्हणजे समाधान होईल तुमचं. सॉरी दाजी. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला मुक्ता संपलेली बघायची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये. माझ्या पोराला पायामध्ये चप्पल घालायला लावते ही बाई. अहो या 2 साड्या मागवल्या होत्या, त्या द्यायला आलो होतो. नाही, काहीतरी चूक होते दादा. 2 साड्या मागवल्या असतील, पण सेम सेम कशा असतील ना? माहित नाही, पण ह्या 2 साड्या द्यायला सांगितल्यात. नाही, मला तर हे 2 सेम सेम साड्या? हो. आम्ही तर एकच मागवली होती. माहित नाही, पण ह्याच 2 द्यायला सांगितल्यात. काय झोपेत काम करता काय? आम्हाला कुठे जुळ्या मुली आहेत किंवा त्यांची लग्नही नाही आहेत. आम्ही कशाला मागवणार 2 साड्या? बहिणी, ही एक साडी आहे ना, तू मुक्ताला गावाला पाठवून दे. आणि मी ही साडी दुकानात पाठवून देते. आणि तू ह्या कामात लक्ष घालू नकोस. मी तुला काय सांगितलंय, आता काम बंद, थोडीशीच कामं करायची. ही कामं करायला आम्ही आहोत ना. मी आहे. हा आठवलं मला, मालकाने ह्या 2 सेम साड्या द्यायला. आता बोल. आठवलं मला, मालकाने ह्या 2 सेम साड्या द्यायला सांगितल्या. किंवा माझीच काहीतरी ऐकण्यात चूक झाली असेल. द्या, सॉरी, त्या साड्या परत द्या, परत घेऊन जातो. परत नाही. चूक तुझी नाही झाली बाळा, चूक आमचीच झाली. पण तुम्ही तर आता खवळत होता माझ्यावर. खवळत होते कारण तू, अरे चूक केली तर खवळणारच ना मी. तुम्ही तर आता म्हणाला चूक नाहीये माझी. अरे तुझ्या मालकाने या 2 सेम साड्या इथे द्यायला सांगितल्या, बरोबर? बरोबर. पण कोणाच्या हातात द्यायला सांगितल्या ते नाही सांगितलं, बरोबर? बरोबर. बरोबर काय? ही चूक आहे. ह्या साड्या तुला अंबिका ताईला द्यायच्या होत्या. द्या त्या साड्या, मी अंबिका ताईंच्या हातात देतो. हा दे. मी कोण आहे? तुम्ही मोलकरी नसाव्यात. हा म्हणजे या घरातल्या बायका सगळ्या झगामगाने मला बघा अशा साड्या नेसतात, पण मी साधी साडी म्हणून ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की अंबिका मी आहे. आणि अंबिका कॉलेजमध्ये असताना बॉक्सर होती. एका बुक्कीत पोरांचे 32 दात आत घालायची. बरं झालं, बऱ्याच गॅप नंतर तू सापडलास. कुठे गेला? पिशवीत नाही, पिशवीत कसं असेल? गायब? आर्या, आता ही साडी आर्या नेसून मंडपात येणार. वाह, तुम्ही झोपा, मी फक्त पाय दाबून देते. नको, खरंच नको. तू पण दमली असेल ना, राहू दे. अहो नको, मला सवय आहे. माझ्या आईचे मी रोज पाय दाबून द्यायचे, काही नाही होत. अगं किती दिवसांनी बघते तुम्हाला, डोळं भरून बघून तरी द्या. मोठी आई, आज तरी मिठी माग द्या.
कसल्या वेळा विचारामध्ये घडून गेलेस? मुक्ता ज्या दिवशी आपल्या घरात आली तेव्हापासून आत्तापर्यंत असे अनेक क्षण असे डोळ्यासमोर झरकन सरकून गेले. गुणी मुलगी मिळाली नाही सारंगला आपल्या. आता थोडेच दिवस शिल्लक आहेत. आज हळदीसाठी तिच्या माहेरी जाईल आणि लग्नासाठी परत येईल. सगळे विधी पार पडले की या घरची सून म्हणून या घरात येईल. हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. तुमचं एवढं कौतुक वाटतं माहिती मला. अगं, कौतुक कसलं त्याच्यात? आयुष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की जे अशक्य वाटतं तेही आपल्याला स्वीकारावं लागतं. फक्त ते शांतपणे स्वीकारता आलं पाहिजे. आता उद्या तुझ्याही आयुष्यामध्ये एखादी गोष्ट अशी घडू शकते, अशी एखादी परिस्थिती निर्माण होऊ शकते की तुला ती शांतपणे स्वीकारता आली पाहिजे. बरोबर आहे तुमचं. काय ही साडी हातामध्ये आल्याने सगळं विसरून गेले. मला काय सांगायचं होतं तुम्हाला, भाऊजींनी यादी तयार करून ठेवली म्हणजे आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना, त्या सगळ्यांची. खरं सांगू का, मी आपल्या कुठल्याही नातेवाईकांना बोलवायचं नाही असं ठरवलंय. का हो? मी विचार केला, आपल्या सगळ्या नातेवाईकांना आपण बोलवायचं. एक तर आपले सगळे नातेवाईक खूप श्रीमंत आहेत, जमीनदार आहेत, कारखानदार आहेत. ते इथे येणार, मग त्या पार्टीमध्ये मुक्ताला बघणार. आपण जेवढं ते पचवलंय तेवढं ते पचवू शकणार नाहीत की एका गरीब मुलीशी आपल्या मुलाचं लग्न झालंय. मग ते काहीतरी टोमणे मारणार, काहीतरी टोचून बोलणार, तिचा अपमान करणार. ह्या सगळ्याचं तिला खूप दुःख होणार. त्या पार्टीत ती रडणार, मग सगळ्या रंगाचा बेरंग होणार. मग हे सगळं होण्यापेक्षा हे सगळं आपण टाळता आलं तर, म्हणजे नातेवाईकांना बोलवायचंच नाही की प्रश्नच येणार नाही. बरोबर आहे तुमचं. घरात इतकं सुरेख आणि छान वातावरण आहे, कुठल्या गोष्टीने त्याच्यावर विरजण नको पडायला. आणि घरातल्या माणसांच्या आनंदासाठी मी कशावरही पाणी सोडायला तयार आहे. राहू देते आज आले. मी तेच म्हणतोय वैजयंती, आपल्या लोकांच्या सुखासाठी मी कोणालाही मोडायला, चिरडायला, सोडायला, मारायला तयार आहे.